बिना नेता के रूम के बगैर 90% महिलाएं राजनीति कर ही नहीं सकती। ये तो हर डेली हर दिन नेताओं का सीसीटीवी फोटे, औरत को नोचने की एक बहुत संस्कृति बन गई। स्कूल जाओ बेटी का शोषण, कॉलेज जाओ रैगिंग के नाम पर शोषण, ऑफिस जाओ तब शोषण, कहीं भागीदारी नहीं, एक भी ईबीसी, कहीं पर कोई उद्योगपति नहीं, एक भी ईबीसी पूंजीपति नहीं, एक भी दलित की बेटी मात्र एक जज बनी भारत में इतिहास में आज तक, सुप्रीम कोर्ट में, आईएम में नहीं, सेना में नहीं, पुलिस में नहीं, कहा चैनल के मालिक में नहीं, एक भी ईबीसी नहीं, एक भी एसटी एससी नहीं, एक भी मठ में ईबीसी नहीं, एक भी मठ और मंदिर के ट्रस्ट में दलित नहीं। काय काय 90% महिलांना राजकारणाची सुरुवात ही मोठ्या बड्या नेत्यांच्या बेडपासून करावी लागते, तेव्हाच कुठं त्या महिला नेत्या मोठ्या होतात, असं वादग्रस्त वक्तव्य एका खासदारानं केलेलं आहे। त्यामुळं सगळीकडं एकच खळबळ उडालेली आहे। नेमके ते खासदार कोण आहेत, ते नेमकं असं का म्हणाले, तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर सध्या महिलांचं शोषण हे सगळ्याच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। सगळ्याच क्षेत्रामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार हा मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। त्याच पद्धतीनं राजकारणामध्ये सुद्धा होतोय का, याच्यावरच वक्तव्य केलं आहे ते म्हणजे पप्पू यादव यांनी। पप्पू यादव हे बिहार जिल्ह्यातील पूर्णिया मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांनी थेट महिलांवर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत। आणि त्यांचं म्हणणं आहे की 90% महिलांना मोठमोठ्या राजकारण्यांपासून त्यांना सुरुवात करावी लागते, त्यांच्या बेडपासून सुरुवात करावी लागते, जेणेकरून त्या नेत्या मोठ्या होतात, असं वादग्रस्त वक्तव्य पप्पू यादव यांनी केलंय। पप्पू यादव यांना म्हणायचं आहे की ज्या महिला नवीन असतात, राजकारणाची सुरुवात करत असतात, मग त्या कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याच्या संपर्कात येतात, मग त्याच्या संपर्कात आल्यानंतर थेट त्याच्या बेडवर जातात आणि बेडवर गेल्यानंतरच त्या महिला नेत्या मोठ्या होतात। आता त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळं महिलांनी मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात पप्पू यादव यांच्यावर केलेली आहे। तर बिहार राज्य महिला आयोगाने सुद्धा पप्पू यादव यांना नोटीस पाठवलेली आहे आणि या संदर्भात जाब विचारलेला आहे आणि सांगितलं आहे असं बेताल वक्तव्य केल्यामुळं तुमची खासदारकी का रद्द करण्यात येऊ नये, असा सवाल देखील त्यांनी पप्पू यादव यांना विचारलेला आहे। आता पप्पू यादव नेमकं असं का म्हणाले, कशामुळं करणारे, त्यांचा नेमका रोष महिलांच्या बाबतीत का होता, याच्या सुद्धा वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं पप्पू यादव यांनी थेट महिलांवर अशा पद्धतीनं बोलल्यामुळं सगळीकडून त्यांच्यावर टीकेची झोड मोठ्या प्रमाणात उठताना दिसते। पण मात्र दुसरीकडं काही महिला सुद्धा राजकारणामध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचं कृत्य करतात, असं म्हणून काही जण त्यांचं समर्थन सुद्धा करतात। पण मात्र ज्या पद्धतीनं बेताल वक्तव्य पप्पू यादव यांनी केलंय, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड सुद्धा उठलेली आहे। आता ज्या पद्धतीने त्यांनी हे वक्तव्य केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।